नमस्कार, एबीपी मराठी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. लाडक्या बहिणींच्या पदरी निराशा. निवडणुकीच्या काळात सत्ताधारी पक्षाकडून प्रचंड घोषणाबाजी करून लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याचा घाट सत्ताधारी पक्षाने घातला होता. शिवाय लाडक्या बहिणींनीही भरभरून मतदानाच्या माध्यमातून सरकारला म्हणजेच भावाला साथ दिली. पण आता लाडकी बहीण मात्र सावत्र असल्यासारखे काही परिणाम दिसत आहेत. त्याचे कारणही तसेच आहे. सरकारने निवडणूक डोळ्यासमोर ठेवून कुठलेही निकष न लक्षात घेता अर्जधारक बहिणींना त्यांच्या खात्यात 1500 रुपये टाकून दिले आणि निवडणुकीनंतर 2100 रुपये देण्याचे सांगितले. पण आता निवडणूक उलटून गेल्या आणि सरकारही सत्तेत आले. असे असले तरी लाडक्या बहिणींना मात्र पस्तावा वाटतोय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. कारण संपूर्ण निकष लावून असंख्य लाडक्या बहिणींना या योजनेतून वगळण्यात आले आहे. शिवाय 2100 रुपये हप्ता कधी येईल ही प्रतीक्षा असताना आता अधिवेशनातही याबद्दल कुठलाही निर्णय घेतला गेला नाहीये. त्यामुळे लाडक्या बहिणी मात्र चिंतेत आहेत. लाडक्या बहिणींना ही योजना उपयुक्त असली तरी काही गरजू लाडक्या बहिणी यातून वगळून टाकल्या आहेत. त्यामुळे नाराजीचा सूर आहे, हे मात्र नक्की. आणि अधिवेशनात 2100 रुपये देण्याची घोषणा करू असे म्हटले नव्हते, असे वक्तव्य अदिती तटकरे यांनी केले. त्यामुळे यंदा 2100 रुपये मिळणार नाही असे स्पष्ट होते. त्यामुळे 2100 रुपये मिळण्याची प्रतीक्षा आता मावळली आहे असेच म्हणावे लागेल. आपल्याला काय वाटते ते नक्की कळवा. धन्यवाद.